बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आत्ता पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्यात तुम्ही बऱ्याचदा बघत असता की पावसाळा आला की आपल्या अवतीभोवती बऱ्याचदा माशांचं प्रमाण वाढलेलं असतं. पाऊस पडला की आपल्या घरी माशा खूप येत असतात. आपण माशा कुठून येतात हे तर आपल्याला माहीत नाही, परंतु माशा या काळात आपल्या घरी भरपूर येत असतात आणि या माशांमुळे बरेचदा आपल्याला पोटाचे विकार होत असतात. माशा या अशा आहे की या कुठल्याही अन्नावर बसत असतात. आपलं जेव्हा अन्न उघड्यावरती उघडं राहिलं की त्याच्यावरती येऊन माशा बसतात आणि बऱ्याचदा माशांच्या पायाच्या माध्यमातून आपल्या अन्नावरती संक्रमण होत असते. म्हणजे आपल्या माशा या आहे त्या कुठेही बसतात, त्या घाणीवर बसतात आणि मग ते घाणीवरून बसून आल्यानंतर त्या आपल्या अन्नावर बसतात आणि अन्नावर बसल्यानंतर त्यांच्या पायावरच्या वाटेने ज्या बॅक्टेरिया म्हणजे किटाणू जीवाणू जे आहेत ते आपल्या अन्नावरती येत असतात किंवा ते सोडत असतात आणि त्यामुळे आपण बरेचदा पावसाळ्यात आजारी होत असतो. पाऊस पडला की आपण बरेचदा आजारी होत असतो आणि या काळात मोठ्या प्रमाणात पोटांचे विकार वाढलेले असतात. या काळात बऱ्याच लोकांमध्ये या काळात काय होते की वारंवार शौचास येणे किंवा वारंवार शौचास जाण्याचा प्रॉब्लेम होत असतो किंवा वारंवार उलट्या होत असतात. या काळात जेव्हा अन्न संक्रमित झालेलं असतं तेव्हा वारंवार उलट्या होणं, हगवण लागणं हे प्रकार घडत असतात. तर जेव्हा तुम्ही पावसाळा लागतो किंवा अशाही काळात अन्न हे नेहमी झाकून ठेवायला पाहिजे, कारण अन्न जेव्हा आपण झाकून ठेवत नाही, उघड्यावर ठेवतो किंवा उघडं असते तेव्हा माशा येऊन बसतात आणि त्यामुळे त्यांच्या पायाच्या वाटेने आपल्या अन्नामध्ये संक्रमण होत असते किंवा जीवाणू विषाणू त्यांच्या पायाच्या माध्यमातून आपल्या अन्नात येत असते आणि त्यामुळे पोटाचे विकार वाढत असतात. त्यामुळे गॅस ओटा वगैरे नेहमी स्वच्छ ठेवा. फरशा नेहमी क्लीन ठेवा आणि जर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं अन्न पडलेलं असेल, सांडलं किंवा काही झालं तर ते लगेच उचलून टाका, ते डस्टबिनमध्ये टाका. डस्टबिन नेहमी झाकून ठेवा, कारण जेव्हा आपण डस्टबिन झाकून ठेवत नाही किंवा आपण ज्याही कचरापेटी उघडी ठेवतो, कचरापेटीत देखील कचरा असतो आणि त्यामध्ये माशा जाऊन बसतात आणि त्याच माशा उडून आपल्या अन्नावर बसत असतात आणि बरेचदा त्यामुळे आपल्या पोटाचे विकार वाढत असतात. म्हणून आज मी असा उपाय सांगणार आहे. माशा घालवण्यासाठी हा विशेष उपाय आहे. मी हा व्हिडिओ माशा घालवण्यासाठी उपाय सांगण्यासाठीच आणलेला आहे. तर माशा येऊ नये किंवा माशा आपल्या अन्नावर बसू नये यासाठी ही काळजी तर घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर जर आता एक छोटासा उपाय करायचा आहे ज्यामुळे माशा या आल्या तरी त्या लवकर चालल्या जातील किंवा जास्त प्रमाणात येणार नाही. या उपायामुळे कमी जास्त 80 ते 90% टक्के माशा या येणार नाही घरी आणि तुम्हाला अन्न तर हे आपल्याला झाकून ठेवायचेच आहे. या काळात अन्न झाकून ठेवायचे आहे. गॅस ओटा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. कुठेच अन्न पडून राहिलं नाही पाहिजे, अशा प्रकारे करायचं आहे. तसंच या उपायाने मुंग्या देखील येणार नाही, कारण मुंग्या आणि माशा यांचं प्रमाण याच काळात जास्ती वाढत असते आणि त्यामुळे हा उपाय करणे खूप गरजेचे आहे. तर तुमच्याकडे एक छोटासा उपाय आहे, तो आपण करायचा आहे. आपण नेहमीच आपल्या घरच्या फरशा पुसत असतो आणि फरशी नेहमी स्वच्छ करत असतो. आणि स्वच्छ करत असताना आपल्याला काय करायचं आहे की थोडासा त्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं आहे आणि तो चांगला ढवळून घ्यायचा आहे आणि त्या मिठाच्या पाण्याने तुम्हाला फरशा स्वच्छ करायच्या आहे. तुम्ही अशा प्रकारे फरशा स्वच्छ कराल तर तुम्ही बघाल की तुमच्या घरच्या 80 ते 90% माशा या कमी झालेल्या आहे. परंतु आपल्याला अन्न या काळात नेहमी झाकूनच ठेवायचं आहे. परंतु कितीही आपण स्वच्छ केला तरी माशा केव्हा येतात, जेव्हा घाण तर नसते, आपलं घर स्वच्छ असलं तरी माशा या बाहेरून येतच असतात. त्यामुळे या काळात अन्न नेहमी झाकून ठेवायचं आहे. आपल्याला कुठेच घाण साचू द्यायचं नाही. डस्टबिन म्हणजे मुख्यत्वे आपल्याला कचरापेटी ही झाकून ठेवायची आहे आणि या काळात कचरापेटीमध्ये जो अन्न किंवा काही असते आपण टाकलेला कचरा असतो तो लवकर कुजत असतो आणि त्याच्यावरती लवकर संक्रमण होत असते. कुठल्याही अन्नावरती या काळात पाण्यामुळे किंवा पाण्याचा संपर्क आल्यामुळे लवकर खराब होत असतं कचरा. त्यामुळे कचरा हा नेहमी झाकून ठेवायचा आहे आणि कुठेच पाणी साचू द्यायचं नाही. माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.